नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड च्या आजपर्यंत झालेल्या सर्व पेपरमधील जेवढे काही प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जवळपास 75 पेक्षा जास्त प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। प्रश्न पहिला बघूया, मुघल साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर मुघल साम्राज्याचे संस्थापक आहेत बाबर हे, आणि बाबर यांचा कार्यकाळ होता 1526 ते 1530 या दरम्यान। त्यानंतर प्रश्न दुसरा, रशिया हे लोकगीत कोणत्या राज्याचे आहे? तर रशिया हे लोकगीत आहे उत्तर प्रदेश या राज्याचे। प्रश्न तिसरा, महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर महात्मा फुले यांचा जन्म 1827 या साली झाला असून 11 एप्रिल 1827 ही त्यांची जन्मतारीख आहे। त्याचबरोबर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर ती त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे या ठिकाणी केली होती। त्यामुळे सत्यशोधक समाजावर देखील बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो। त्यानंतर प्रश्न चौथा, भारतातील पहिले कार्बनमुक्त खेडे कोणत्या जिल्ह्यात विकसित करण्यात येणार आहे? तर भारतातील पहिले कार्बनमुक्त खेडे हे ठाणे या जिल्ह्यामध्ये विकसित करण्यात येणार असून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या तालुक्यामध्ये काही खेडे या पद्धतीने विकसित करण्यात येणार आहेत। प्रश्न पाचवा, भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी घेण्यात आली? तर भारतातील पहिली जनगणना ही तेव्हाचा गव्हर्नर लॉर्ड मेयो यांनी 1872 या वर्षी घेतलेली, मात्र ही जनगणना पूर्णपणे घेता आली नाही। त्यामुळे 1981 साली पुन्हा एकदा जनगणना घेण्यात आली होती आणि 1981 पासूनच नियमितपणे दर 10 वर्षांनी जनगणना घेण्यास सुरुवात झाली। त्यामुळे पहिली जनगणना ही 1872 साली घेण्यात आली होती आणि 1981 पासून दर 10 वर्षांनी जनगणना घेण्यास सुरुवात झाली होती। प्रश्न सहावा, वाईल्ड आर्टिक वुल्फचे क्लोनिंग कोणत्या देशात करण्यात आले? तर वाईल्ड आर्टिक वुल्फ म्हणजेच आर्टिक या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या लांडग्याचे क्लोनिंग हे चीन या देशाने केलेले असून या क्लोनचे नाव माया असे ठेवण्यात आलेले आहे। प्रश्न सातवा, केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 2005 या दिवशी करण्यात आली होती, म्हणजे 2005 या वर्षी केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली। प्रश्न आठवा, हॉकी या खेळामध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक भारताला कोणत्या वर्षी प्राप्त झाले? तर हॉकीमध्ये पहिले ऑलिम्पिक गोल्ड मेडल भारताला 1928 साली झालेल्या ॲम्स्टरडॅम येथील ऑलिम्पिकमध्ये प्राप्त झाले होते। 1928चे ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिक यामध्ये भारताला हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळालेले होते व त्यानंतर 1932 आणि 1936 मध्ये सुद्धा भारताला ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळाले होते। त्याचबरोबर भारताला हॉकीमध्ये पहिले वर्ल्ड कप विजेतेपद कधी मिळालेले? तर 1975 साली क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताला पहिले वर्ल्ड कप विजेतेपद प्राप्त झालेले। याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो। प्रश्न नववा, भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला एकूण किती कलमे होती? तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला एकूण 395 एवढी कलमे होती। त्याचबरोबर अधिक माहिती म्हणजे भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला एकूण 22 भाग होते, 395 कलमे होती आणि 8 एवढ्या अनुसूच्या होत्या। मग कालांतराने यामध्ये भर पडत जाऊन सध्या भारतीय राज्यघटनेत 25 भाग आहेत, 448 कलमे आहेत आणि एकूण 12 अनुसूच्या आहेत। त्यामुळे ही आकडेवारी देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल। प्रश्न 10वा, निलगिरी ही पर्वतरांग भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर निलगिरी ही पर्वतरांग भारताच्या दक्षिण भागात आहे। प्रश्न 11वा, भारताची उत्तर दक्षिण लांबी ही किती किलोमीटर आहे? तर भारताची उत्तर दक्षिण लांबी आहे 3214 किलोमीटर एवढी। त्याचबरोबर भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ती आहे 2933 किलोमीटर एवढी। म्हणजेच उत्तर दक्षिण लांबी आहे 3214 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम लांबी आहे 2933 किलोमीटर एवढी। प्रश्न 12वा, कार्य करण्याच्या दारास काय म्हणतात? तर कार्य करण्याच्या दाराला शक्ती असे म्हटले जाते। म्हणजे शक्तीचे सूत्र काय होते? तर कार्य भागिले वेळ, म्हणजेच वर्क अपॉन टाइम, याला आपण पॉवर असे म्हणतो। त्याचबरोबर शक्तीचे SI एकक कोणते असा देखील प्रश्न येऊ शकतो। तर शक्तीचे SI एकक आहेत वॅट हे। त्यानंतर प्रश्न 13वा, प्लासी हे ऐतिहासिक ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर प्लासी हे ऐतिहासिक ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे आणि प्लासी येथे लढाई झालेली जिने इंग्रजांचा भारतीय खंडामध्ये पाया रोवला होता आणि ही लढाई 23 जून 1757 या दिवशी झाली होती। त्याचबरोबर ही लढाई कोणाकोणामध्ये झाली?
तर ही लढाई रॉबर्ट क्लाइव्ह हा ब्रिटिश सेनापती किंवा इंग्रजांच्या बाजूने होता, याच्या विरुद्ध सिराजउद्दौला जो बंगालचा नवाब होता, या दोन पक्षांमध्ये झाली. प्रश्न 14वा, दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र हे. आणि महाराष्ट्र राज्याने किंवा सरकारने दिव्यांग विभाग हा स्थापन करण्याची घोषणा 3 डिसेंबर 2022 ह्या जागतिक अपंग दिनी केली होती. हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 15वा, अभिनय दर्पणचे लेखक कोण आहेत? तर अभिनय दर्पणचे लेखक आहेत नंदिकेश्वर हे. प्रश्न 16वा, IRCTCने ट्रेनमध्ये तिकीट बुकिंग करण्यासाठी कोणती ॲप विकसित केलेली आहे? तर IRCTC जी रेल्वेशी संबंधित संस्था असून या संस्थेने ट्रेनमध्ये तिकीट बुकिंग करण्यासाठी एक ॲप विकसित केलेले आहे. तिचे नाव आहे IRCTC रेल कनेक्ट हे. आणि या ॲपचा वापर करून आपण ट्रेनमधील विविध सुविधा किंवा तिकीट बुक करू शकतो. प्रश्न 17वा, डेमोग्राफी हा मूळ शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर डेमोग्राफी हा मूळ शब्द ग्रीक या भाषेतून आलेला आहे. येथे डेमोस याचा अर्थ होतो लोक असा आणि ग्राफी याचा अर्थ होतो लिहिणे असा, म्हणजेच लोकांबद्दल लिहिणे, याला आपण डेमोग्राफी असे म्हणतो. प्रश्न 18वा, मौर्यकालीन स्थापत्यकलेवर पर्शियन आणि टिंबटिंब यांचा प्रभाव होता. तर मौर्य काळात जी स्थापत्यकला होती या स्थापत्यकलेवर पर्शियन आणि त्याचबरोबर ग्रीक या स्थापत्यकलेचा किंवा या स्थापत्य शैलींचा प्रभाव होता. प्रश्न 19वा, IIT खरगपूरमध्ये पेटास्केलच्या कोणत्या सुपर कम्प्युटरचे उद्घाटन करण्यात आले? तर IIT खरगपूरमध्ये पेटास्केल या टेक्नॉलॉजीवर आधारित असलेल्या परमशक्ती या सुपर कम्प्युटरचे उद्घाटन करण्यात आले होते. आणि हा सुपर कम्प्युटर सीडॅक या पुण्यातील एका संस्थेच्या मदतीने तयार केलेला आहे. त्यानंतर प्रश्न 20वा, भारतामध्ये माहितीचा अधिकार कधी लागू झाला? तर भारत देशात माहितीचा अधिकार 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू करण्यात आला होता. त्याचबरोबर हा जो माहितीचा अधिकार आहे या कायद्याला राष्ट्रपतींनी कधी मान्यता दिली याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. तर ही मान्यता त्यांनी 15 जून 2005 रोजी दिली होती. म्हणजेच माहितीचा अधिकार 12 ऑक्टोबर 2005 पासून सुरू झाला, तर त्याला मान्यता 15 जून 2005 रोजी देण्यात आली होती. त्यानंतर प्रश्न 21वा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम हा 1966 या वर्षाचा आहे. आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 हा 30 डिसेंबर 1966 रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केलेला. त्यामुळे यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 22वा, आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पहिली डबल सेंचुरी किंवा पहिले द्विशतक कोणी केले? तर सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक केलेले आहे वन डेमध्ये. आणि हे द्विशतक त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले होते. हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 23वा, 9व्या शतकातील राजा मिहिर भोज कोणत्या घराण्याशी संबंधित आहे? तर 9व्या शतकातील राजा मिहिर भोज हा प्रतिहार घराण्याशी संबंधित आहे. आणि हे घराणे नर्मदा नदीच्या उत्तरेला राज्य करत होते. म्हणजेच आत्ताचा मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा या भागामध्ये प्रतिहार घराणे राज्य करत होते. प्रश्न 24वा, माहितीचा अधिकार संपूर्ण भारतात लागू करण्याआधी कोणत्या राज्याने सर्वात पहिले लागू केला होता? तर माहितीचा अधिकार भारतात लागू होण्याच्या अगोदर तमिळनाडू या राज्याने त्यांच्या राज्य लेवलला 1997 मध्येच माहितीचा अधिकार लागू केला होता. प्रश्न 25वा, भारताचा सुपर कम्प्युटर ऐरावत हा जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर स्पीडच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारलेला आहे. तर भारताचा सुपर कम्प्युटर ऐरावत हा जगात 75व्या क्रमांकावर येतो. आणि हा सुपर कम्प्युटर AI बेस आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित आहे. आणि हा सुपर कम्प्युटर सीडॅक पुणे येथे आहे. त्यानंतर प्रश्न 26वा, लोटिया किंवा लोटी हे लोकसंगीत कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हे लोकसंगीत राजस्थान या राज्याशी संबंधित आहे. त्याचबरोबर पंखिडा किंवा पांखिडा हे लोकसंगीत देखील राजस्थान या राज्याशी संबंधित आहे. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 27वा, खिलजी वंशाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर खिलजी या वंशाची स्थापना 1290 साली करण्यात आली होती. आणि याचा संस्थापक होता जलालुद्दीन खिलजी हा. त्यामुळे पुढे जाऊन संस्थापकावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 28वा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
तर आत्ताच आपण बघितले होते की सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. ती स्थापना त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे केली होती. प्रश्न 29वा, अमरावती शैली ही कोणत्या राजवंशाशी संबंधित आहे? तर अमरावती शैली ही स्थापत्य शैली असून ती सातवाहन या राजवंशाशी संबंधित आहे. प्रश्न 30वा, बक्सार येथील लढाई केव्हा झाली? तर बक्सार येथील लढाई 22 ऑक्टोबर 1764 या दिवशी लढवण्यात आली होती. त्याचबरोबर ही लढाई कोणाकोणामध्ये झाली होती? तर ही लढाई इंग्रजांचा सेनापती हेक्टर मनरो आणि याच्या विरुद्ध सुजाउद्दौला जो अवधचा नवाब होता, मीर कासिम जो बंगालचा नवाब होता आणि मुघल बादशाह शाह आलम या तिघांच्या मध्ये झाली होती. म्हणजेच इंग्रज विरुद्ध हे तीन अशी ही बक्सार येथील लढाई झाली होती. आता एक महत्त्वाची गोष्ट, जे कोणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक या पदासाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण 10वीच्या पुस्तकावर आधारित असलेल्या अतिशय VIMP म्हणजे अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची एक सिरीज चालू केलेली आहे. आणि या सिरीजमधील पहिला व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. या सिरीजमध्ये जे काही आपण प्रश्न घेणार आहोत त्यातील बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले दिसून येतील. त्यानंतर प्रश्न 31वा, भारतातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आला आहे? तर भारतातील पहिला बांबूचा क्रॅश बॅरियर हा महाराष्ट्र या राज्यामध्ये बसवण्यात आलेला आहे आणि तो साधारणतः 200 मीटर लांब एवढा आहे आणि तो चंद्रपूर ते यवतमाळ या महामार्गावर बसवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हा जो बांबू क्रॅश बॅरियर आहे याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 32वा, 103वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर 103वी घटना दुरुस्ती ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. म्हणजेच EWS आरक्षण हे 103व्या घटना दुरुस्तीनुसार देण्यात आले होते आणि हे आरक्षण किती टक्के देण्यात आलेले? तर हे 10% एवढे आरक्षण या घटना दुरुस्तीने देण्यात आलेले. त्याचबरोबर ही जी घटना दुरुस्ती आहे ती 2019 या वर्षी करण्यात आली होती, त्यामुळे याच्यावर देखील प्रश्न येईल, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 33वा, भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर भारतीय राज्यघटनेत असलेल्या एकूण अनुसूचींची संख्या आहे 12 एवढी. आपण मगाशीच पाहिल्याप्रमाणे सुरुवातीला एकूण 8 अनुसूच्या होत्या व सध्या 12 एवढी त्यांची संख्या आहे. प्रश्न 34वा, कोवॅक्सिन ही कोरोना विरोधी लस कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे? तर कोवॅक्सिन ही जी लस आहे ती भारत बायोटेक या कंपनीने विकसित केलेली आहे आणि ही कंपनी किंवा याचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. प्रश्न 35वा, वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम आहे भारताच्या रोहित शर्मा याच्या नावावर आणि त्याने एका सामन्यामध्ये 264 एवढ्या धावा काढल्या होत्या. या धावा त्यांनी श्रीलंका या संघाविरुद्ध काढलेल्या आणि या धावा काढण्यासाठी त्याने फक्त 173 बॉल्स घेतले होते. 173 बॉलमध्ये 264 एवढ्या रन्स त्यांनी स्कोअर केलेला. त्याचबरोबर या खेळीदरम्यान त्यांनी 33 4 आणि 9 6 देखील मारले होते. त्यानंतर प्रश्न 36वा, लिंग गुणोत्तर हे किती पुरुषांमागे मोजले जाते? तर लिंग गुणोत्तर हे दर 1000 पुरुषांमागे मोजले जाते आणि भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 2011 नुसार भारताचे लिंग गुणोत्तर आहे 943 एवढे. प्रश्न 37वा, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यात आहे? तर भारतात सर्वाधिक घनता असलेले राज्य आहे बिहार हे आणि बिहार या राज्यामध्ये 1106 एवढी लोकसंख्येची घनता आहे. त्याचबरोबर भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल अरुणाचल प्रदेश हे. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सर्वात कमी घनता असून ती आहे 17 एवढी. प्रश्न 38वा, महात्मा फुले जन आरोग्य योजनेदरम्यान मिळणारा विमा 1.5 लाख रुपयांवरून किती रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे? तर सुरुवातीला या योजनेअंतर्गत 1.5 लाख एवढा विमा मिळत होता, तर ती रक्कम सध्या वाढवून 5 लाख एवढी केलेली आहे. प्रश्न 39वा, लियांडर पेसने ऑलिम्पिकमधील पदक कोणत्या वर्षी जिंकले? तर लियांडर पेस या टेनिसपटूने ऑलिम्पिकमध्ये 1996 साली पदक जिंकले होते आणि 1996च्या अटलांटा ऑलिम्पिक जी अमेरिकेमध्ये झाली होती त्या स्पर्धेमध्ये पदक जिंकले होते आणि या स्पर्धेमध्ये त्याने ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. प्रश्न 40वा, महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या दिव्यांग पार्कचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
तर महाराष्ट्रात जो दिव्यांग पार्क उभारण्यात येणार आहे त्याचे नाव आहे अनुभूती. आणि या अनुभूती या दिव्यांग पार्कचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याचबरोबर हा जो दिव्यांग पार्क आहे तो आहे नागपूर या ठिकाणी, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 41वा, दाबाचे SI एकक काय आहे? तर दाबाचे SI एकक आहे पास्कल हे, आणि हे एकक PA या चिन्हाने दाखवले जाते. प्रश्न 42वा, एक हार्य हा नृत्य प्रकार कोणत्या नृत्यशैलीचा भाग आहे? तर एक हार्य हा जो नृत्य प्रकार आहे त्यालाच आपल्याकडे एक पात्री देखील म्हटलं जातं. तर हा नृत्य प्रकार भरतनाट्यम या नृत्यशैलीशी संबंधित आहे. या प्रकारामध्ये एकच व्यक्ती वेगवेगळी पात्रे साकारत असतो. प्रश्न 43वा, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? तर भारत देशाचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 8 डिग्री 4 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त. त्याचबरोबर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 15 डिग्री 37 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त. त्यामुळे महाराष्ट्राचा देखील लक्षात ठेवा. प्रश्न 44वा, 103व्या घटना दुरुस्तीने कोणते नवीन कलम भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर 103वी जी घटना दुरुस्ती 2019 मध्ये करण्यात आली होती त्या अन्वये भारतीय राज्यघटनेत कलम 15(6) आणि कलम 16(6) ही 2 कलमे समाविष्ट करण्यात आली होती. आणि या अंतर्गत EWS हे जे रिझर्वेशन आहे हे 10% रिझर्वेशन देण्यात आले होते. त्यानंतर प्रश्न 45वा, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 नुसार लोकसेवकास अपराधाबद्दल किती रुपये दंड आहे? तर या कायद्यातील तरतुदीनुसार लोकसेवकाने जर कार्य करत असताना कोणता अपराध किंवा कसूर केल्यास त्याला कमीत कमी 500 रुपये ते जास्तीत जास्त 5000 रुपये एवढ्या दंडाची तरतूद आहे. त्याचबरोबर हा वेळोवेळी दंड ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला देण्यात आलेला आहे. प्रश्न 46वा, भारतात इंग्रजी सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला गेला? तर भारतात इंग्रजी सत्तेचा पाया आपण मगाशीच पाहिल्याप्रमाणे प्लासीच्या लढाईने घालण्यात आला होता. आणि प्लासीची लढाई ही 23 जून 1757 या दिवशी लढण्यात आली होती. प्रश्न 47वा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोगाचे कलम कोणते आहे? तर केंद्रीय माहिती आयोगाचे कलम आहे कलम 12 आहे. त्याचबरोबर राज्य माहिती आयोगाच्या कलमावर देखील प्रश्न विचारला जाईल. तर राज्य माहिती आयोगाशी संबंधित कलम आहे कलम 15. कलम 15 नुसार राज्य माहिती आयोगाची स्थापना करण्यात येते. तर कलम 12 नुसार केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात येते. त्यानंतर प्रश्न 48वा, खालीलपैकी कशाचा भारतीय हवामानावर परिणाम होत नाही? आता जर तुम्ही हे पर्याय नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की थरचे वाळवंट भारतात आहे, हिमालय पर्वत भारतात आहे, पश्चिम घाट देखील भारतात आहे, मात्र सहारा वाळवंट जे आहे ते मात्र भारतात नसून हे दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे अचूक उत्तर आहे की सहारा वाळवंटाचा भारतीय हवामानावर परिणाम होत नाही. प्रश्न 49वा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार जनमाहिती अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर केल्यास त्याला काय दंड करण्यात येईल? तर एखाद्या जनमाहिती अधिकाऱ्याने जर कर्तव्यात कसूर केली तर त्याला प्रत्येक दिवसाला 250 रुपये दंड असेल. पण या दंडाची एकूण रक्कम 25,000 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 50वा, बक्सार हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर बक्सार हे ठिकाण आहे बिहार या राज्यामध्ये. ज्याप्रमाणे प्लासीवर प्रश्न विचारलेला त्याचप्रमाणे बक्सारवर देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न 51वा, शेरशाह सुरीचे राज्य भारताच्या कोणत्या भागात होते? तर शेरशाह सुरीचे राज्य भारताच्या उत्तरेला होते आणि तो दिल्लीचा बादशाह होता. त्याचबरोबर याने किती वर्ष राज्य केले? तर याने 1540 ते 1545 पर्यंत राज्य केले होते. प्रश्न 52वा, अरबी शब्द मौसमचा अर्थ काय होतो? तर अरबी शब्द मौसमचा अर्थ होतो ऋतूनुसार वाऱ्याची दिशा बदलणे. ऋतूनुसार वाऱ्यांची दिशा बदलणे यालाच अरबीमध्ये मौसम असे म्हटले जाते. आणि या मौसम या शब्दापासूनच मान्सून हा जो शब्द आहे तो शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 53वा, ॲसेल वर्ल्ड पक्षी अभयारण्य किंवा पक्षी पार्क हे कोणत्या शहरात आहे? तर ॲसेल वर्ल्ड पक्षी पार्क आहे मुंबई या शहरामध्ये.
एक्झॅक्टली ते बोरिवली वेस्टला आहे. प्रश्न 54वा, कर्कवृत्त किती राज्यातून गेलेले आहे? तर भारतातून कर्कवृत्त हे एकूण 8 राज्यांतून गेलेले आहे. तर ही 8 राज्य कोणती? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, मिझोराम आणि त्रिपुरा. तर ही एकूण 8 कर्कवृत्ते आहेत आणि ही लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे, ती म्हणजे गुरामध्ये छत्तीस झारी, बंगा, मिझो, त्रिपुरारी. तर गुरामध्ये छत्तीस झारी, बंगा, मिझो, त्रिपुरारी या प्रकारे 8 जी राज्य आहेत ते आपण लक्षात ठेवू शकतो. प्रश्न 55वा, भारत देशाचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? तर भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे 68 डिग्री 7 मिनिट पूर्व रेखावृत्त ते 97 डिग्री 24 मिनिट पूर्व रेखावृत्त. आता ज्याप्रमाणे भारतावर प्रश्न आला त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तारावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे 72 डिग्री 36 मिनिट पूर्व रेखावृत्त ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व रेखावृत्त हा. त्यानंतर प्रश्न 56वा, भारताची लोकसंख्येची घनता किती आहे? तर भारताच्या लोकसंख्येची घनता आहे 382 एवढी. त्याचबरोबर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे? तर ती आहे 365 एवढी. त्यामुळे याच्यावर देखील प्रश्न येईल. प्रश्न 57वा, तापमानाचे SI एकक काय आहे? तर तापमानाचे SI एकक आहे केल्विन हे, आणि हे केल्विन के या चिन्हाने दाखवले जाते. प्रश्न 58वा, IIT खरगपूर आणि सिडॅक यांनी परमशक्ती या प्रोजेक्टसाठी कोणत्या वर्षी करारावर सह्या केल्या होत्या? तर IIT खरगपूर आणि IIT सिडॅक यांनी परमशक्ती हा जो प्रोजेक्ट आहे तो नॅशनल सुपर कॅम्प्युटिंग मिशन, हे जे NSM हे मिशन आहे, या मिशनच्या अंतर्गत तयार केला होता आणि याच्यासाठी करार झालेला मार्च 2019 मध्ये. त्यामुळे हे मिशन देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येईल. प्रश्न 59वा, वीरेंद्र सेहवाग याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय त्रिशतक कोणत्या संघाविरुद्ध केलेले? तर वीरेंद्र सेहवागने पहिले त्रिशतक पाकिस्तान या संघाविरुद्ध केले होते. हे त्रिशतक त्याने 2004 साली मुलतान येथे केले होते आणि यामध्ये त्याने एकूण 309 रन्स केल्या होत्या. त्याचबरोबर वीरेंद्र सेहवाग यांनी एकूण 2 त्रिशतके मारलेले आहेत आणि दुसरे त्रिशतक त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2009 साली चेन्नई येथे केले होते आणि यामध्ये त्याने एकूण 319 रन्स स्कोअर केल्या होत्या. प्रश्न 60वा, भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? तर भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते वजाहत हबीबुल्ला आहे. त्याचबरोबर सध्याचे माहिती आयुक्त यांच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. तर सध्या हिरालाल सामरिया हे भारताचे मुख्य माहिती आयुक्त असून त्यांनी 6 नोव्हेंबर 2023 पासून आपल्या पदाची शपथ घेतलेली आहे. त्यानंतर प्रश्न 61वा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार मुख्य माहिती आयुक्त व इतर आयुक्तांचा कार्यकाळ किती असतो? तर मुख्य माहिती आयुक्त किंवा इतर माहिती आयुक्तांचा कार्यकाळ हा 3 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो आणि हे जो ठरवण्याचा अधिकार आहे तो केंद्र सरकारला दिलेला आहे. प्रश्न 62वा, भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक कोण घेते? तर राष्ट्रपतींची निवडणूक हे भारतीय निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येते आणि यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील जे निवडून आलेले सदस्य आहेत ते भाग घेतात. त्याचबरोबर राज्यांच्या विधानसभामध्ये निवडून आलेले सदस्य देखील भाग घेतात. त्याचबरोबर अजून एक नेहमी विचारणारा प्रश्न म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाचे कलम कोणते आहे? तर कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. प्रश्न 63वा, राजवर्धन सिंग राठोड यांनी कोणत्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते? तर राजवर्धन सिंग राठोड यांनी 2004 साली अथेन्स येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते आणि यांनी सिल्वर मेडल जिंकले होते शूटिंगमध्ये, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 64वा, दिल्लीचा पहिला मुस्लिम शासक कोण होता? तर दिल्लीवर राज्य करणारा पहिला मुस्लिम राज्यकर्ता होता कुतुबुद्दीन ऐबक हा आणि त्याने 1206 ते 1210 या कालखंडादरम्यान दिल्लीवर राज्य केले होते. प्रश्न 65वा, LNG गॅस प्लांट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस, याचा प्लांट महाराष्ट्रातील दाभोळ येथे असून हे ठिकाण रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न 66वा, मांडो हे लोकसंगीत कोणत्या राज्यातील आहे? तर मांडो हे लोकसंगीत गोवा या राज्यातील आहे. लोकसंगीत त्याचबरोबर लोकनृत्य ज्या राज्याची फेमस आहे याच्याशी संबंधित
2 PDF आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एका पानीची PDF आहे आणि याच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न असतोय. प्रश्न 67वा, अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या राज्यात आहेत? तर अजिंठा वेरूळ या ज्या लेणी आहेत त्या महाराष्ट्र या राज्यामध्ये आहेत. प्रत्येक राज्याशी रिलेटेड काही फेमस गोष्टी आहेत त्या देखील आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यावर देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. प्रश्न 68वा, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राज्यघटनेची जी मसुदा समिती होती, ड्राफ्टिंग कमिटी, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे. आणि या समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असल्यामुळेच त्यांना मग राज्यघटनेचे शिल्पकार या नावाने आपण ओळखतो. आता ज्याप्रमाणे मसुदा समिती होती त्याचप्रमाणे राज्यघटनेच्या आणखीन काही महत्त्वाच्या समित्या होत्या. तर त्या समित्या आणि अध्यक्ष आपण बघूया. सुकाणू समिती या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू हे. आणि प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल हे. तर ह्या 3 महत्त्वाच्या समित्या आहेत. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. प्रश्न 69वा, ईशान्य मोसमी वारे कोणाला ओलांडल्यानंतर भरपूर प्रमाणात आर्द्रता घेतात? तर ईशान्य मोसमी वारे हे बंगालचा उपसागर यावरून वाहून जाऊन नंतर तमिळनाडूमध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे हे जेव्हा बंगालच्या उपसागराला ओलांडतात किंवा याच्यावरून वाहत येतात तेव्हा ते भरपूर प्रमाणात आपल्यासोबत आर्द्रता घेऊन तमिळनाडूमध्ये प्रवेश करतात. आणि त्यामुळेच मग नोव्हेंबर महिना असेल किंवा डिसेंबर महिना असेल या 2 महिन्यांमध्ये तमिळनाडूमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस आपल्याला पडलेला दिसून येतो. प्रश्न 70वा, शब्दम ही जी संज्ञा आहे ती कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? तर शब्दम ही संज्ञा भरतनाट्यम या नृत्यशैलीशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न 71वा, आता इथून पुढे जे 4-5 प्रश्न आहेत ते आज झालेल्या रेग्युलर फील्ड वर्कर या परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत. याच्यावर जर अजून प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचले तर त्यावर देखील सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. प्रसिद्ध ग्रंथ नाट्यशास्त्र याचे लेखक कोण आहेत? तर नाट्यशास्त्राचे लेखक आहेत भरत मुनी हे. आता या प्रकारचे जे प्रश्न येत आहेत ते प्रश्न 5वी, 6वी, 7वीचे जे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये लेखक आणि त्यांनी लिहिलेले पुस्तके किंवा ग्रंथ असतील तर त्याच्या संदर्भात एक यादी दिलेली असते. त्याच्यामधूनच अशा प्रकारचे प्रश्न येतात. त्यामुळे ती यादी एकदा तुम्ही बघून घ्या. प्रश्न 72वा, भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कोणते आखात आहे? तर भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान मन्नारचे आखात आहे. त्याचबरोबर भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पंबन बेट देखील आहे आणि पाल्कची समुद्रधुनी देखील भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान येते. प्रश्न 73वा, 2001 ते 2011 दरम्यान बौद्ध समाजाची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली? तर 2001 ते 2011 दरम्यान बौद्ध समाजाची लोकसंख्या ही 6.1% वाढलेली आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न TCSने तलाठी भरतीत देखील विचारलेले होते आणि वनरक्षक भरतीत देखील विचारलेले होते. त्यामुळे त्यावेळी जे मी व्हिडिओ घेतले होते त्यामध्ये सविस्तर प्रत्येक समाजाची, प्रत्येक धर्माची लोकसंख्या, त्याची आकडेवारी जी काय आहे ती त्यावेळी दिलेली आहे. तसेच याच्या PDF देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत. प्रश्न 74वा, आता या परीक्षेत काही पुस्तके आणि लेखक यांच्यावर देखील प्रश्न होते. जसे की भावार्थ दीपिका हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका किंवा ज्याला आपण ज्ञानेश्वरी या नावाने ओळखतो ती लिहिलेली आहे. त्यानंतर युगंधर हे पुस्तक कोणाचे आहे? तर शिवाजी सावंत यांचे पुस्तक आहे युगंधर हे. प्रश्न 75वा, ताजमहाल जवळून वाहणारी नदी कोणती आहे? तर ताजमहाल हा कोणत्या नदीच्या काठी आहे किंवा किनारे आहे असा प्रश्न आहे. तर ताजमहाल हा यमुना या नदीच्या किनारे असून हे ठिकाण उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. आता जी मुले शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पाहताना एक गोष्ट जर ऑब्झर्व केली असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की बक्सारची लढाई, प्लासीची लढाई, 103वी घटना दुरुस्ती, परमशक्ती हा सुपर कम्प्युटर, लोकसेवा आयोग, माहिती आयोग, रेखावृत्त, अक्षवृत्त या टॉपिकवर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे TCS असेल किंवा IBPS असेल या संस्था जेव्हा पेपरसाठी प्रश्न काढतात तेव्हा एखाद्या टॉपिकवर 7-8 प्रश्न त्यांनी काढून ठेवलेले असतात आणि त्या साच्यामधून किंवा संचामधूनच वेगवेगळ्या शिफ्टला प्रश्न सोडले जातात. त्यामुळे तुम्ही अभ्यास करत असताना कोणत्याही टॉपिकवर MCQची तयारी करा किंवा या टॉपिकवर कोणत्या पद्धतीचे प्रश्न तयार होऊ शकतात त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करा. म्हणजे तुमची कोणतीही शिफ्ट जरी असली तरी एखादा टॉपिक जर तुमचा व्यवस्थित झालेला असेल तर त्यातील प्रत्येक प्रश्न तुम्हाला सुटू शकेल. ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. थँक्यू.